तर अनुचं आवरायचं चालू आहे. अनुला लवकर बोलवलंय. हा, ड्रेस घातलाय, बांगड्या घातल्यात आहे ना. आवरा. आज 26 जानेवारी आहे ना. काय आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन है ना. म्हण ना, बोल की मग. प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. आवरा. हा, तेच की चॉकलेटचा पुडा आणलाय, त्यातला अनुला काढले खायला द्यायसाठी आणलाय. अनु काय ग बसाना. चाललंय आता आवरायचं. आणि आणलंय बघा हे चाप पण आणलंय. साधा बेल्ट गप लावते. चला आता चाललोय आम्ही आवरून. आणि अनुला चालायला येणार, ड्रेस जरा मोठा आहे म्हणून उचलून घेतले. हो माती. हो जाऊया आता. तर सकाळ सकाळी बघा वातावरण कसं आहे. हा, अनुला घेऊन मी आले ना त्यावेळेला भरपूर अशी तयारी त्यांची सगळी जवळजवळ झालेली होती. रांगोळी वगैरे काढलेली. आणि सगळ्या मॅडम म्हणा, 1ली ते 4थी प्राथमिक शाळा, अंगणवाडी आणि सगळी मुलं छान अशी तयार होऊन सुद्धा आली होती. प्रमुख पाहुणे आले. आणि प्राथमिक शाळेतल्या ज्या मॅडम आहेत तर त्यांनी झेंडावंदन वगैरे सुद्धा ना केलं. आणि रांगोळीचे वगैरे सगळं छान होतं. आणि अनुला आवरून आणलं होतं. तर अनु तिकडं पांढऱ्या ड्रेसमध्ये होती उभा. तरी नशीब की पुढं उभा राहिली. आणखीन भाषणही तिनं म्हटलं होतं. तर इथं झेंडावंदन छान असं झालं. आणखीन दिवस ना आपल्याला आठवतं. तर हे बघून मला माझ्या शाळेतले दिवस लागले आठवायला. तर बऱ्याच दिवसांनी असं झेंडावंदनसाठी मी गेलेले होते. तर ह्या दोघींच्या शाळेत कधी काही नाही गेले, पण हिच्या मात्र गेले अनुसाठी. आणि सगळ्यांनी ना खूप छान डान्स वगैरे ना गाणी सगळी केली. आणि कवायतीसुद्धा. तर इथं आणि अंगणवाडीतली जी ना मुलं आहेत त्यांची बऱ्यापैकी सगळे जवळजवळ पालक हे आलेलेच होते. काही उशिरा आले होते, ते तिकडंच थांबले होते. मी तरी लवकर गेलेले होते ना. आणि आम्ही सगळीजण इकडं उभा होतो. आणि खूप छान असं वाटलं. पाहुण्यांचं स्वागत वगैरे झालं, कवायती झाल्या, डान्स वगैरे झालं. आणि नंतर मग अंगणवाडीच्या मुलांचे भाषण आणि डान्स पण घेतले होते. तर अगोदर जिल्हा परिषदवाल्यांचे घेतले मोठ्या मुलांचे, नंतर ह्या लहान मुलांचं घेतलं होतं. आणि व्हायला खूप वेळ गेला. तरी ना 7:30चा टाईम दिलं तर 8 वाजता मी तरी गेले होते आवरून जायला अनुचं वगैरे. आणि नंतर सगळ्या मुलांना ना खाऊ वगैरे वाटला. तर काय काय लहान बाळं रडत होती, करत होती, शांत बसत नव्हती. आणि सगळा खाऊ वगैरे भरपूर असं बिस्किटं, जिलेबी, चॉकलेट वगैरे. तर ह्यांनी ना कवायती गाण्यावरती असं हे करून केल्या होत्या. आणि आमच्या मात्र तसं नव्हतं बरं का. 1-2 असं शिट्टी वाजवून असतं ना, तर तशामध्ये आमच्या कवायती होत्या. आधी भरपूर दिवस अगोदर प्रॅक्टिस केलेली असायची. तरीही काहीत ना काहीतरी त्यावेळेला चुकायचंच. आणि ह्या पोरांचं सुद्धा तसंच म्हणा. तर सगळ्या आठवणी जुन्या होत्या, त्या ताज्या झाल्या आठवणी. आणि लेझिमसुद्धा केली. लेझिम डान्स आमच्या वेळीसुद्धा होतं आणि अजून पण आहे. आणि 26 जानेवारी म्हणा, 15 ऑगस्ट आले की अगोदर ना 2-3 आठवडे भाषणाची वगैरे तयारी असायची. मी तर नेहमी भाषण घेत होते. आणि सगळे दिवस पहिले ते आठवले की वेगळंच होऊन जातं आहे ना. मला तर अगदी शाळेत पोचल्यासारखं मला ते सगळं पहिल्या ह्याच्यात असं झालं. तर लेझिमचं भरपूर हे होतं स्टेप्स, पण इथं काहीतरी थोड्याच केल्या होत्या. नंतर अनुचं तर फिर भी दिले हिंदुस्तानीवरती ना अनुचा डान्स होता. घरात सुद्धा आम्ही थोडंफार घेतलं होतं तिचं, पण ती शाळेतच जास्त शिकली होती. आणि मॅडमनी सांगितलं होतं की शिकली आहे तर तिला फ्रॉक वगैरे आणा. मी म्हणलं करते का नाही, पण आणला. तर पुढं जाऊन केलं बरं का तिनं. आणि कशी करायला लागल्या. तर 2 नंबरला मागं होती ती. थोडंसं स्टेप चुकत असल्यामुळं पाठीमागं घेतलेलं होतं अनुला. तरी पण त्यातल्या त्यात आपलं केलं तिनं. आलो शाळेतून. अनुचा बघा अवतार आता.
अनुचा अवतार आता बघा कसा झालाय आल्यावर, मगाशी कसा होता. आणि बिस्किट चॉकलेट दिले जिलेबी अनुला. तर बराच वेळ गेला बरं का सगळं व्हायला. तर आता 10:30 वाजून गेले, यायला खूप वेळ झाला. आणि आता स्वयंपाक आता करायचा. सकाळी उठलो, चहा पाणी झालं आणि लगेच गेलो होतो शाळेत. आणि आता अनु तर कंटाळी ड्रेस घालून. अनु कशी बसली आता बिस्किट खात. तर आवरणार आहे स्वयंपाक आणि बाहेरच्या एका ठिकाणी जायचंय. आणि एका फ्रेंडच्या घरी हळदी कुंकवाला पण बोलवले, तिकडे पण जाणार आहे आता. तर तिकडे 4 वाजता आहे संध्याकाळी. तर शाळेतून ना आलो त्यावेळेला 11 वाजले होते. नंतर जेवण खाणी बाकी सगळं कामं आवरली. आणि आता 5 वाजत आले. तर ना हळदी कुंकवासाठी एका मैत्रिणीच्या घरी बोलवले, म्हणजे ते आपण युट्यूबवरच आहेत. तर चाललोय आम्ही हळदी कुंकवाला त्यांच्या घरी, मी अनु. आणि आवरले आम्ही असं. आणि अनु झोपली होती शाळेतून आल्यावर, आज लवकर उठली होती. आणि अनु आपले बॅग. तर त्या दिवशी ना खाऊ घेतलेला होता त्यांना द्यायला, आणि तसंच राहिलं माझे. ते घेतलं होतं आणि घ्यायचं पिशवी तेवढंच राहिलं. म्हणलं आता चला आज घेऊन जाऊया, त्या दिवशी विसरलं होतं म्हणून आज घेतलंय असं बॅगमध्ये खाऊ. आणि आता आम्ही चाललोय हे की नाही दूर. तर अनु सकाळी लवकर उठल्यामुळे दुपारी आज झोपवली होती, म्हणजे झोपवली होती किरकिर करायला लागली म्हणून. आणि आता आवरून चाललोय. अक्षू गेले ह्याला ट्युशनला, त्यामुळे आम्ही चाललोय. आता त्यांनी तसं सगळ्यांना बोलवलं होतं. अक्षू तर आता नाहीये. जायचं का आता? चला अनु बॅग दे की. हा तूच घेणार. चला चल खेळणार बाळा बरोबर त्या खेळ. काय राहिलं आता? चला. आणि संध्याकाळी इथं मी हळदी कुंकवाला मैत्रिणीच्या घरी, भक्तिताईंच्या घरी आले होते. आणि हळदी कुंकून प्लस त्यांच्या बाळाचं बोरनान सुद्धा होतं. तर ना ते छोटं बाळ आहे ना, ते बसत नाही एकटं, म्हणून मोठा दादा घेऊन त्याला बसला होता. आणि एकटं नाही ना, लहान बाळ बसत नाहीत. अनु सुद्धा ना एकटी बसत नव्हती, ह्या वर्षीच ती एकटी बसली नाही, तर अक्षूच नेहमी तिला घेऊन बसायची. आणि खूप छान इथं बोरनान झालं बरं का. आणि थोडंसं त्यांचं लेट झालं होतं, काही त्यांना अडचणी आल्या होत्या, त्यामुळे संक्रांत पण त्यांनी रथसप्तमीला साजरी केली. आणि बोरनान एक हाऊस असती लहान बाळांची करायची तेवढीच म्हणून. आणि हळदी कुंकू पण खूप छान झालं. आणि विशेष म्हणजे सगळ्या सांगोलीतल्या युट्यूबर जेवढ्या आहेत ना, तेवढ्या सगळ्या ताई तिथे आल्या होत्या. तरी पण सगळ्यांना मी घरी घेऊन यायचं ठरवलं होतं, पण काय झालं, प्रत्येकजण येईल तसंच प्रत्येकाची घाई होती, त्यामुळं सगळी पटापटा गेली. आणि खूप छान इथं असं डेकोरेशन ना राधानंद भक्तिताईंनी केलेलं होतं. मग सगळ्यांबरोबर फोटो पण खरं तर घ्यायचे होते मला, पण तेच कारण की प्रत्येकजण पटापट गेलं आवरून. आणि मी जरा लेट गेले होते, म्हणजे टाईम सांगितलं होतं त्या टायमातच मी गेले. पण बऱ्याच जण सकाळी लवकर येऊन, कोण कोण दुपारी, प्रत्येकाच्या आपल्या आपल्या वेळेच्या नियोजनानुसार येऊन गेल्या होत्या. आणि इथं आम्ही लाडूचं बोरनान करत होतो. आणि सम्राट आणि समर्थ अशी नाव आहेत ना, आणि त्या सम्राटला ना लाडानं लाडू असं म्हणतात, लहान आहे. तर इथं वाण वगैरे आम्हाला दिलं. आणि वडापाव जिलेबी असं सगळं नाश्त्याला पण त्यांनी ठेवलेलं होतं. तर एकट्याने सगळी बरं का तयारी एवढी केली होती. आणि खूप छान असं हळदी कुंकू पण झालं आणि बोरनान सुद्धा झालं. नाश्ता आम्ही केला आणि नंतर मग घरी आलो. आणि संध्याकाळी मग जेवण करून ना यात्रेमध्ये गेलो होतो. तर खूप छान अशी फुलं वगैरे ना आपली आलेली होती अशी. आणि गौरी पुढं ठेवायला म्हणा किंवा हॉलमध्ये सुद्धा सुशोभित करायला असं छान दिसतं. आणि हे झुंबर बघा, इतके मला आवडले होते झुंबर ना. पण यांनी तिकडं गाडी लावायला गेले आणि परत डायरेक्ट आम्ही आत गेलो. तिथं झुंबराजवळ परत राहिलंच बघायचं आणि हे करायचं. तर मी फक्त बघत होते, का तर महालक्ष्मीला वगैरे असं वरती लावायला ना खूप छान वाटते. आणि ही आर्टिफिशियल फुलांचं वगैरे हे सुद्धा खूप छान वाटतं. तसे आहेत बरेच माझ्याकडं, पण तरी पण आपल्याला बघितले